श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी, भक्तवरदे भवानी उभी अससी माये तू. संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरविता तुळसी भूषण, तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी. घालिती तुझा प्रेम गोंधळ, काम क्रोधांचे देती बळ, गीत संगीत सबळ, गुण गाती माये तुझे. असो ऐशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी. तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी, साह्य करी जननी. मागल्या अध्यायी रसाळ कथन, गणादी सकळांचे केले नमन. उपरी मच्छिंद्राचे जनन, यथाविधी कथियेले. आता पुढे श्रवणार्थी, बैसले आहेत महाश्रोती. तयांची कामना भगवती, पूर्ण करावया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन, श्री दत्तदेव आणि उमारमण. भागीरथी विपिना कारण, पहात पहात चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी, फिरत राहती वृक्षो वृक्षी. त्याची न्याये उभय पक्षी, गमन करीती तीराते. सहज चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनू पाठपोटी, अस्तित्वच्या उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादांगुष्ट. कार्पा समय झाली द्रष्ट, त्वचा लिपटली असतीसी. सर्वांगे शिरा टवटळाट, दिससी अवनी नाम पाठ. ध्वनी मात्र शब्द उठे, चलन वलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपो जेठी, विस्मयो करीती आपुले पोटी. म्हणती ऐसा कली पाठी, तपी नेणो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी. तपार्थ कामनांतकरणी, करणी कोण याते उदेली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ, मी स्थिरता राहतो महीयेथ. तुम्ही जाऊनी कामनेते, विचारावेत याते. कवना अर्थी कैसा भाव, उचंबळला कामार्णव. तरी लिप्सेचा समूळ ठाव, काय तोही पहावा. येऊनी त्या परी अत्रिनंदन, शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न. श्रवणपोटी स्वीकारून, तयापासी पातला. उभा राहोनी समोर दृष्टी, म्हणे महाराजा तपोजेठी. कवन कामना उदेली पोटी, ते वरदवरा ते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता झकट. नम्र भाव धरुणी प्रगट, तया लागी बोलत. करणी शब्द पडता सुखस्थिती, दृष्टी काढोनियावरती. पाहता झाला दत्ता प्रती, महाराज योगी तो. भ्रूसंकेते करुणी नमन, दाविता झाला निज नम्रपण. जो की ईश्वरी आराधन, प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सरिता, तुम्ही कोण ते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटता, मानव नातळे दृष्टीसी. तरी त्वच्चित्त सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसाद नग अभ्युत्थानी, स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर, ऐकून तोषला अनुसूया कुमर. म्हणे बारे नामोच्चार, दत्त ऐसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषी जन्म, अत्री ऐसे तया नाम. तयाचा सूतमी दासोत्तम, मही लागी आधारलो. तरी असो ऐसी गोष्टी, कवन कामना तुझ्या पोटी. उदेली जे तपोजेठी, शब्द संपुटी मिरवी का. येरू म्हणे वरदोस्तू, कामनावरी एक भगवंतू. ऐसे वदता झाला अतितू, पदावरी लोटला. जैसी सासुऱ्या बाळा असता, अवचत दृष्टी पडे माता. हंबरडोनी धावून येता, ग्रीवे मिठी घाली तसे. किंवा अवचट वस्चा भेटला गायो, मग प्रेम लोटी चित्त सदैव.
तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम ते आजी फळले मानुनी उत्तम सांडोनी सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले तई तेने झाले पादक्षालन पुढती बोले करी रुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी रुद्र विष्णू विरींची सदय त्रिवर्गरूपी देह ऐक्यमय ऐसे असोनी सर्वमय साक्षी मही अससी तू तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असोनी माझा विसरचित्ती पडलासे किमर्थ अर्थी अपराध गळी सेवोनिया ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार क्लेशनगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोट भी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे बाहे न करी चिंता प्रारब्ध मंदरा चळाची सरिता ओघ ओघील आताची मग वरद हस्ते स्पर्शोनी मौळी करणी ओपीत मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी फिटून गेली तात्काळ जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गबसती मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तात्काळ केवी दत्त वरद घन बोलता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हे लावले दृष्टीसी नाठवे काही दुजेपण झाले ऐक्य ब्रह्म सनातन जैसे उदधी सरिता जीवन जीवना जीवन समदिसे ऐसी झाली या जीवन समदृष्टी आत्रेय धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धुर्जटी इंदिरावर कोठे तो सांग येरू म्हणे जीताता ईश्वरा वाचून नसे वार्ता जळी स्थळी काष्टी मही बर्वता ईश्वर नामदे सर्वस्वी ऐसे ऐकून वागुत्तर ग्रीभातु कवी अत्री कुमर मग सच्छिच्छाचा धरुणी कर चालता झाला महाराज तू सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी पदाभरी वाहत असे शिवे पाहुनी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरवी का जे वेद व्याकरणांचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धीचे अर्थ माहेर निवेदी तू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण शरादपी अस्त्रादी निर्वहन मंत्रशक्ती त्यावर त्या जो जैसा कर्मविजय पाठ होती दैवते वरती भेट वंशवरद वाक्पट मस्तकी स्थापोनी जाताती वरुण आदित्य सोमस्वामी भौम शक्रादी यमद्रमी शिवशक्ती कामतरणी वरदेवुनी उठविले विष्णू विरींची कृपाकृती वरद विजय देवुनी शक्ती ते मंत्र अस्त्रे अपारगती हृदया माझी हेलावला असो सद्विद्येचा मंदराचळ उभोनिया त्रिबाळ क्षणमात्र वेचून केला सबळ सिद्धतरणी जेवता नागबकादी वातास्त्र नगनागादी महावज्र पावक जलदी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग परी संप्रदाय योजून योग कानफाडी मिरविला पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण ऐसे परिकरोनी प्रमाण अत्रिनंदन पै गेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमुनी निघाला आदिनाथ महीवरी नाना तीर्थे शोध करीत चालला तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करीत वैखरी अस्वास्तवन तो आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन लोकांमाजी मिरवावे कवित्व तरी करावे कैसे
कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास. मग योजून या शाबरी विद्येस मना माझी ठसविले. या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित. परी वरद गुंती वश्य दैवत केऊते रीती होतील. मग अंबे पासी अनुष्ठान करिता झाला सप्तदीन. वेद बीजाचे अभिषिंचन अंबे लागी करीतसे. तेने जागृत महिषमर्दिनी होबुनी बोले तया लागुनी. बारे कवन कामना मनी वेधली ते मज सांग. येरू म्हणे ओ जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी. वेद कपरी वरा लागुनी उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामनी. मग त्या सिद्धाचा हात धरोनी मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर तरुण हे तो सिद्धीचे माहेर. दृश्य केले पर महातरुणांद तसे. तेथे करोनी बीजी हवन तरु केला दृश्यमान. तो कनकवर्ण दैदिप्यमान निजदृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती. मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगित्या. ती दैवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर. नरसी काळिका महिषासूर महम्मदा झोटिंग वीरभद्र. वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोदंडपाणी रामेश. सूर्यनामी तीर्थ 12 मूर्तिमंत नांद तसे. पायरी जलदेवता असती नव कुमारी धनदानंदा नाव. विमळा मंगळा ज्ञानप्राप्तीव लक्ष्मी आणि विख्याता. या परी चंडा मामुंडा रंडा कुंडा महालंडा. अप्सरा जोगिनी षंडवितंडा तरुभागी विराजल्या. काळ व्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्ध भैरव. रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती. या परी शस्त्र अस्त्र यामिना दमी धूमी कुचित भामिना. सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या सती. या परी शस्त्र अस्त्र यामिना धमी धूमी कुचित भामिना. सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती. या परी शंखिनी डंखिनी यक्षिणी त्या समुच्चये असती 12 जणी. अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्राकाम्या आणि मागरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा. एवंच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ दैवत. तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वविही ती पाहती न बोलती काही. यावरी अंबिका करी काही निवेदोनी नाथा ते. 12 ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी. अंजन पर्वत तयासी म्हणी नदी काचिता हेवा. दक्षिण ओघी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत. स्थानी असती जाणतेथ भगवती ते नमावे. तेथोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती. परी बा तिथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा. तरी शुक्लवेल कळवणी हाती एक एक सोडावी कुंडाप्रती. ऐशी कुंडे एकशती हस्तीपद समान आहेत. परी तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली. पाहात यावे ती वल्ली सकळ कुंडा माझारी. तया कुंडात सजीव वेल दृष्टिगोचर बा होईल. तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त. तई 12 नामी जपावे आदित्य मूर्छे माझी असतापई. मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक. पुढे काच कूपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा. मग 12 नामी करोनी सिंचन तरुणा नावा तया जीवन. तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देतील बा. परी एक वेळ न घडे ऐसे खेपा घालाव्या क्षणमास. एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगून माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती. येरू पावला अंजन पर्वती सरिता
पात्री ओघाते काळी महाकाळी दैवतास नमुनी निघाला काननास तरी कवळोनी शुक्लवेलास कुंडा लागी शोधितसे असो एक शतकुंडे पाहून तितक्यात शुक्लवेल स्थापून पुन्हा पाहे परतून सकळ कुंडा माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झाली या उदकपान होताची व्यापिले अतिमूर्छेन परी द्वादश नामी मंत्रसाधन सोडिले नाही तयाने परी मूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तिही वेधोपाहेयंती तरी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत जसे जागृती घडोनी येत त्याची स्वप्नी जीव घोकीत त्याची न्याय उरला हेत जीव जपी अर्कातो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरोनी हेत मस्तके ठेविला वरद हस्त म्हणे बारे योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलून आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करोनी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजा आता येरू म्हणे कवित्व करीन तया साह्यत्वा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळास येवो महाराजा अवश्य म्हणून तमभंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलजलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास येर झारा करून दैवतांशी करून घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला सो ऐशी गोरक्ष कथा वदला आहे किमयागार ग्रंथा तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितली आहेत जी परी प्रथम अवघड करणे ते मानवा ते नये घडोन ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयांसी परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष वदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रोती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वथा संशय आलिया किमयागार ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून म्हणून सकळ संशय सोडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परी बळेची चाळवोनी दोष निंदोनी जो का मोडील हरुष विकल्पपंथी मिरविता जगास पावेल वंश बुडितो आणि कवाणी जाईल झडून नरकी पडेल सप्तजन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला तये देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तू असे तेथे जाऊनी नाथ सहज भिक्षेशी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तिले ते ऐका तया गावी गौड ब्राह्मण सर्वोपदयाळ तया नाम वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळितो आधी तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नाम मिरवतसे सदा सुशील लावण्य खाणी की नक्षत्रपाती विराजे मांडणी वाटे काम इच्छा धरुनी मुनी तेथे येऊनी बैसला की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथून चपळा उदया येही की अर्क होऊनी गृही गोसावी तेज भिक्षा मागतसे जियेचे अधर पमळ देठी द्विज विराजती अवरती थाटी जैसे रत्न हेमी शेवटी स्वतेजे तगटी मिरवितसे भाळ विशाळ सोगयांजन कुंकुमरसे शोभले गहन मुक्ता नक्षत्र कबरी संगीन चंद्रा बिजोरा विराजवी
नासिक सरळाकृती ते शुक्तिका रत्न हेमगुप्ती मुक्त नळे जैसी गभस्ती नासिके पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेम मुकुटी ढाळ देती रत्नताटके नक्षत्रपाती करू वश्यती पातले असो ऐसी शृंगार खाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवितसे परी उदरी नाही संतान प्रम तेने उचंबळोनी योग काम न आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा देव देवारे उपाय अनेक करती झाली कामनादिक परी अर्थ कोठे उदयदायक स्वप्ना माझी आतळे नावडे आसन वसन गात्र विकळ मिरविती निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदनुकी दांदतसे प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपाविन शून्य सदन की सकळ स्वरूपी दारा हरण परी नासिकहीन मिरवितसे की वज्रा उपरी गिरे गोमट परी वसतैस दिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की तरुवीण अरण्य कर्कश की सरिता वीण जैसे विरस मग ते क्षणैक पशुमात्रास भयंकरी दरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परी चतुष्कंधी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणाविन आप्तवर्गाते वाटेहीन तेवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योगमूर्ती नाथ मच्छिंद्र अंगणा प्रती अलक्ष सवाल वदतसे तव ते कांतेने पाहून ताते चरणी लोटली शोक भरिते आणूनी शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराज आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शोक उल्हाट हृदयी भरोनी नेत्रपाट क्लेशांबू मिरविले म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता तरी मम हृदयी शोक सरिता नाश जळा वाटतसे म्हणे तरी याते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मौळी प्रवाही कवन शब्दा वाढवितसे पुढे ठेवूनी भिक्षान्न पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्राधनाची वृष्टी जीवन पदमहिते सिंचितसे तेने मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोय ओघमिरवत होते सुख सरितेसी म्हणे ओ साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मजबद की चित्तार्थ सकळा मुक्तीला हिल की ऐसे शब्द वर्ग उमगा ऐकोनी बोले द्विजरामा म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते तेने वियोगे खदिरांगार झगट करीतो अति तीव्र तेने करुणी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्त शक्ती कदा नवसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कवळुही तरी हा शोक वडवानळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामींनी होऊनी दयाळ शोकाग्नी ते विजवावे ऐसे वदता वाग्भवगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूती शक्ती निर्मितसे नाथा करी भस्म चिमुटी तेथे वीर्य करी राहाटी मग ते भस्म तपो जेठी ते हाती ओपितसे म्हणे मायो शुभाननी हे भस्म चिमुटी करुई कवळुनी घेई सेवी आपुले शैनी निजी माझी जननीये निशी माझी जननीये म्हणसील भस्म हो नोहे पूर्ण गभस्ती जो हरिनारायण उदो कीर्ती प्रभा मिरवोनी त्रिजगती मोक्ष मांदुसा मिरवेल तरी तू सहसा हळवटपणी कामनावरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणोनी चिद्भवानी वदविली या भस्माची प्रतापस्थित
तव उदरी होईल जो सूत, तया ते अनुग्रह देऊनिया स्वतः करीन सरस ब्रह्मांडी. मग तो सूत न म्हणे मायो, सकळ सिद्धीचा होईल रायो. जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल, मग तो न माय ब्रह्मांड भरी. कीर्ती रश्मीचे तेज विवरी, आणि वंद्य होईल चराचरी. मानव दानव देवादिका, तरी माये संशयो न धरिता. भक्षी भस्म सांडोनी चिंता, ऐसी सांगोनी सकळ वार्ता. नाथ उठे तेथुनी, यावरी बोले शुभाननी. की महाराजा योगधामी, तुम्ही केव्हा याल परतुनी. सुतानुरभ उपावया, नाथ ऐकुनी बोले ती ते. म्हणे ऐकवो सद्गुणू सरिते, पुन्हा येऊनी देई उपदेशाते. 12 वर्षा उपरांती, ऐसे वदोनी शब्द सुढाळ. निगता झाला सिद्धपाळ, तीर्थ उद्देशी नाना स्थळ. महिलागी लंघितसे, गिरीकडे भस्म चिमुटी. सदृढ बांधोनी ठेविली गाठी, हरुष न राहे पोटी. उचंबळोनी दाटलासे, मग ती सवेची नितंबिनी. जाऊनी बैसे शेजार सदनी, तेथे 7-5 व्रजवासिनी. येऊनी त्या स्थानी बैसल्या, ते त्या जाया शब्द रहाटी. सहज बोलती प्रपंच गोष्टी, त्यातची जाया हर्षपोटी. कथा सांगे ती आपुली, म्हणे मायो ऐका वचन. चित्त क्षीण झाले संतती वीण, परी आज आला सर्वार्थ घडून. तो श्रवणपुटे स्वीकारा, एक अकस्मात माझ्या सदनी. बो आला कान फाडोनी, कान फाडी केवळ तरणी. माते दिसून आला तो, मग मा त्यासी स्तवोनी भक्ती. प्रसन्न केली चित्त भगवती, मग प्रसाद ओपोनी माझ्या हाती. गमन करिता झाला तो, तरी तो प्रसाद भस्म चिमुटी. माते दिधली पुत्रवृष्टी, परी सांगोनी गेला स्वय होटी. भक्षण करी शयनात, तरी मायो सांगानी ती. तेने वाढेल काय संतती, गेरी ऐकोनी न मानिती. तेने काय होईल गे, आगे ऐसी सोंगे महिवरती. किती कठग भाऊ असती, नाना कवटाळे करुणी दाविती. जग भोंदिती जननी ये, आणि दुसरा त्यात आहे अर्थ. कान फाडे कवटाळे व्यक्त, नाना परीच्या विद्या बहुत. तयांपासी असती हो, काय वो सांगू शुभगात्री. कान फाडे कृत्रिम मंत्री, जाया पाहुनी शुभगात्री. करीती कृत्रिम मंत्राने, मग ते तया ते सवे घेऊनी. हिंडती वस्त्री क्षेत्रमेदिनी, रात्री माझी कांता करुणी. सुखशयनी भोगती ते, तरी दिवसा कुत्री रात्री जाया. करीती त्यांची जाण माया, तू कोणी कडुनी भ्रमात या. पडली आहे सजननीये, परी हे आम्हासी दिसते ओखट. तू शुभान न जाया अति बरवंत. पदरी बांधोनी घेतले कपट, यात बरवे दिसेना. ऐसे बोल बोलता युवती, भवव्याघ्राची झाली वस्ती. मग ती परमविटुनी चित्ती, सदनाप्रती आलीसे. मग ती कवळोनी भस्मचिमुटीसी, येती झाली गोठ्यापासी. तेथे गोरज केरांशी, मिरविलेसे उकरडा. तया माझी भस्मचिमुटी, सांडिता झाली ते गोरटी. तया माझी हरिजेठी, संचार करी महाराज. जो नवनारायण कीर्तिध्वज, प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज. हरी ऐसे नाम साजे, कीर्ती रत्ना माझारी. असो ऐशी अद्वैत राहटी, करोनी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच रिथी, सदा सर्वदा मिरवितसे. असो ऐशी कथा अवसर, पुढे निवेदू ग्रंथ सादर. परिश्रुती क्षीरोदक सार, पुढले अध्यायी स्वीकारणे. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ, शुक्ती कानवर रत्नमुक्त. तुम्ही श्रोत्यांचे कर्णग्रीवेत, भूषणा ते शृंगारू हो. या परी निंदक खळदुर्जन, असो त्यांचे कांजी पान. तया ते निंद वचन ऐकून, सोडो नका क्षीरोदका. धुंडी सूत मालूचे वचन, नरहरी वदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंफोन, माळ स्वीकारी श्रोत्यांशी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, द्वितीय अध्याय गोड हा शुभम भवतु. नवनाथ भक्तिसार द्वितीयोध्याय समाप्त.